वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 11 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात येणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाशिक। नाशिक या शहरामध्ये या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन हे करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील। 12 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत हा युवा महोत्सव सुरू असणार आहे। 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय युवा महोत्सव हा कार्यक्रम 1995मध्ये राष्ट्रीय एकता शिबिर NIC कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख कार्यक्रम म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली होती। या वर्षाच्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील जवळजवळ 8000 स्पर्धक आणि बरेचसे संघ भाग घेणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या देशामध्ये 110 वर्षानंतर डॉग मीट म्हणजे कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घातली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया या देशामध्ये आता कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घातलेली आहे। 110 वर्षानंतर ही बंदी घालण्यात आलेली आहे। 110 वर्षाची जुनी परंपरा आहे ही दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्याची, आणि आता या नव्या कायद्याद्वारे डॉग ब्रीडिंग, कत्तलखाने तसेच कुत्र्यांची विक्री करणे आणि मांस खाणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे। तर इथली संसदेने हा कायदा पास केलेला आहे। या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास 3 वर्षाचा कारावास किंवा दंड द्यावा लागणार आहे। तर दक्षिण कोरियामध्ये हा कायदा करण्यात आला आहे। दक्षिण कोरिया, राजधानी आहे सिओल, चलन आहे कोरियन वॉन आणि राष्ट्रपती आहेत युसूक येओल। पुढचा प्रश्न पाहूया, संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी समीर कुमार सिन्हा यांची नुकताच संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। समीर कुमार सिन्हा यांची केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महानिदेशक म्हणून नियुक्ती केलेली आहे। समीर कुमार सिन्हा हे आसाम मेघालय केडरचे 1994 तुकडीचे IAS अधिकारी आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, शेरिंग टोबगे हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनणार आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए भूतान। भूतान देशाचे नवीन पंतप्रधान बनणार आहेत शेरिंग टोबगे। यांच्या पक्षाने येथील संसदीय निवडणुकीमध्ये पीपल डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे या पार्टीने बहुमत प्राप्त केलेलं आहे। 70 पैकी 47 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे। शेरिंग टोबगे भूतानचे पुढील पंतप्रधान असणार आहेत। शेरिंग टोबगे या अगोदर 2013 ते 2018पर्यंत भूतानचे पंतप्रधान राहिलेले आहेत। तर भूतानची राजधानी आहे थिम्पू, चलन आहे नगोल्ट्रम आणि भारतीय रुपया। भूतानचे राजा आहेत जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक। पुढचा प्रश्न पाहूया, हेनले पासपोर्ट रँकिंग जानेवारी 2024मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 80व्या स्थानी। हेनले पासपोर्टने नुकताच रँकिंग जाहीर केलेली आहे। हेनले पासपोर्ट रँकिंग जी आहे वर्षातून 2 वेळा जाहीर केली जाते। पहिली रँकिंग जानेवारी महिन्यामध्ये आणि दुसरी जुलैमध्ये जाहीर केली जाते। तर जानेवारी महिन्याची ही रँकिंग जी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये भारत 80व्या स्थानावर राहिलेला आहे। भारताचा पासपोर्ट या इंडेक्समध्ये 199 पासपोर्ट आणि 227 यात्रास्थळांचा समावेश केला गेला आहे। 2024 रँकिंगनुसार जपान, फ्रान्स, जर्मनी, इटली, सिंगापूर आणि स्पेन हे देश पहिल्या स्थानावर आहेत। या देशाचे पासपोर्टधारक 194 देशांचा प्रवास करू शकतात। त्याचप्रमाणे फिनलंड, दक्षिण कोरिया, स्वीडन दुसऱ्या क्रमांकावर आहेत। तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत। आणि या इंडेक्समध्ये अफगाणिस्तान जो आहे अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात कमजोर ठरलेला आहे 104व्या क्रमांकावर, आणि अफगाणिस्तानच्या पासपोर्टवर फक्त 28 देशांचा प्रवास हा करता येत आहे। तर या रँकिंगमध्ये भारत उझबेकिस्तानसोबत 80व्या क्रमांकावर आहे आणि भारतीय पासपोर्टधारक 62 देशांचा प्रवास या पासपोर्टद्वारे करू शकतात। पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक हिंदी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 10 जानेवारी। 10 जानेवारी हा दिवस दरवर्षी देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक हिंदी दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस अधिकृतरित्या 2006 पासून जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। 2006 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी हा दिवस अधिकृतरित्या जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती। पहिल्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन 10 जानेवारी 1975 रोजी नागपूरमध्ये करण्यात आलं होतं आणि म्हणून हा 10 जानेवारीचा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न पाहूया,
अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया आणि पाकिस्तान या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अजय बिसारिया. अजय बिसारिया यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. या पुस्तकाचं नुकताच अनावरण करण्यात आलेलं आहे. अजय बिसारिया यांनी पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. यांनी हे पुस्तक जे आहे यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधावर या पुस्तकामध्ये चर्चा केली गेली आहे. या पुस्तकामध्ये बालाकोट एअर स्ट्राईक आणि त्यानंतर घडलेल्या सर्व घटनांचे वर्णन केलं गेलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सुरू केलेल्या राजकीय अभियानाचा देखील यामध्ये उल्लेख केला गेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्हायब्रंट गुजरात जागतिक समिट 2024चे आयोजन गुजरातमधील गांधीनगर येथे केले गेले आहे. या कार्यक्रमाची थीम काय आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे गेटवे टू द फ्युचर. या कार्यक्रमाची थीम आहे व्हायब्रंट गुजरात जागतिक समिट. कुठे सुरू झालेलं आहे तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी, आणि याची थीम आहे गेटवे टू द फ्युचर. तर गुजरात व्हायब्रंट समिट 10वं संस्करण आहे यावर्षीचं. गुजरातमधील गांधीनगरमध्ये सुरू झालेलं आहे. 10 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटचे उद्घाटन केलेलं आहे. या समिटसाठी UAEचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नहान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत. तसेच जगभरातील अनेक देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट दर 2 वर्षांनी या कार्यक्रमाचं आयोजन हे केलं जात असतं. विदेशी गुंतवणूकदारांना आमंत्रित आणि आकर्षित करण्यासाठी प्रामुख्याने हे समिट आयोजित केलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाचे फुटबॉलर फ्रान्स बेकनबाऊर यांचं निधन झालं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जर्मनी. जर्मनी या देशाचे हे फुटबॉलर होते फ्रान्स बेकनबाऊर, आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. फिफा विश्वकप विजेते जर्मन फुटबॉलर फ्रान्स बेकनबाऊर वयाच्या 78व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. 1974मध्ये जर्मनीने फिफा वर्ल्ड कप जिंकलेला होता आणि या संघाचे फ्रान्स बेकनबाऊर हे सदस्य राहिलेले आहेत. 1972मध्ये त्यांना बॅलन डी'ओर पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. तर जर्मनीचे खेळाडू होते हे. जर्मनी राजधानी आहे बर्लिन. चलन आहे युरो. राष्ट्रपती आहेत फ्रांक वॉल्टर स्टीनमेयर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध वार्षिक उत्सव गंगासागर उत्सव देशातील कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला गेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये हा वार्षिक उत्सव आहे गंगासागर. हा पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जात असतो. दरवर्षी हा गंगासागर उत्सव पश्चिम बंगालमधील सागरद्वीप हे जे ठिकाण आहे या ठिकाणी याचं आयोजन केलं जात असतं. पश्चिम बंगालमधील हा एक सांस्कृतिक उत्सव आहे. हे आयोजन 8 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगालमधील ही सर्वात मोठी एक जत्रा आहे. ही जत्रा गंगासागर द्वीप, बंगाल खाडी आणि गंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणी आयोजित केली जाते. या उत्सवाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या उत्सवातील लोक कपिलमुनी मंदिरामध्ये पूजा करतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने राज्यातील जेवढे काही सरकारी कार्यालय आहेत यांना पेट्रोल आणि डिझेलवर जी चालणारी वाहनं आहेत ही खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे. असा निर्णय हिमाचल प्रदेश राज्य सरकारने घेतलेला आहे. तर हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला आणि धर्मशाला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने पेरेग्रीन-1 हे चंद्रयान मिशन प्रक्षेपित केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अमेरिका. अमेरिका देशाने हे पेरेग्रीन-1 हे चंद्रयान मिशन प्रक्षेपित केलेलं आहे. हे पहिलेच कमर्शियल मिशन आहे. त्याचप्रमाणे 8 जानेवारी 2024 रोजी पहिला वैयक्तिक चंद्रयान मिशन पेरेग्रीन-1 यशस्वीरित्या अमेरिकेने प्रक्षेपित केलेलं आहे. अमेरिकन कंपनी आहे ॲस्ट्रोबॉटिक याने या मिशनची निर्मिती केलेली आहे, विकसित केलेलं आहे. पेरेग्रीन मिशन एक चंद्रावर पाठवलं गेलेलं पहिले व्यावसायिक मिशन आहे. या मिशनचा उद्देश चंद्रावर पाण्याचा शोध घेणे तसेच लँडरच्या चारही बाजूला असलेल्या वायूचे मापन आणि बाह्यमंडळाचे अध्ययन करणे हा आहे. हे मिशन नासाच्या कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिस प्रोग्रामचा एक भाग आहे. 1972मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे अपोलो 17 हे पहिले अमेरिकन अवकाशयान होते आणि आता हे यान नुकताच पाठवलेलं आहे पेरेग्रीन-1. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.